लोक म्हणतात की मला माहितीच नव्हतं 3 वर्षापर्यंत मी धंदा केला आणि अचानक कळालं की मला एवढे कर्ज झाले. असं कधी नाही होत. तुम्हाला कर्ज घेतल्यापासून तुम्हाला माहिती आहे तुमच्यावरती कर्ज झाले. तुमच्याकडे प्लॅन नसतं म्हणून तुमची गडबड होते. प्रॉब्लेम काय की तुमच्याकडे प्लॅन ए पाहिजे की चल बाबा असं झालं तर काय, तसं झालं तर काय, तसं झालं तर काय. तुमच्याकडे माणूस डिप्रेशन मध्ये पण का जातो, त्याच्याकडे ऑप्शनच नाहीये. तुम्ही एकच बिझनेस खोललाय, त्याच्यामध्ये लॉस झाला की डायरेक्ट सुधारायचं बंद होतं. लोक 2-2, 6-6 महिने घरीच बसतात, रडत बसतात की काय होईना काय होईल. ऑप्शन नसल्यामुळे ही गोष्ट झाली. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्लॅन पाहिजे की जर ही गोष्ट फेल झाली तर काय करायचं, परत दुसरं पण फेल झालं तर काय करायचं. जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला प्लॅन नाही, तुम्ही नेहमी असं अनसर्टन लेवलमध्येच असणार आहे. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन पाहिजे की चल बाबा माझ्याकडे पैसे संपले, मग माझी तयारी पाहिजे की 2-4 लोकांशी मी ऑलरेडी बोलून ठेवे की मला गरज पडली तर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर या. असं फ्लेक्झिबल माणूस पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला सिच्युएशन हिशोबाने स्वतःला चेंज करता आलं पाहिजे. हे जर गुण नसतील ना तर मग फार कठीण होतं. लोक म्हणतात की मला माहितीच नव्हतं 3 वर्षापर्यंत मी धंदा केला आणि अचानक कळालं की मला एवढे कर्ज झाले. असं कधी नाही होत. तुम्हाला कर्ज घेतल्यापासून तुम्हाला माहिती आहे तुमच्यावरती कर्ज झाले. तुमच्याकडे प्लॅन नसतं म्हणून तुमची गडबड होते. प्रॉब्लेम काय की तुमच्याकडे प्लॅन ए पाहिजे की चल बाबा असं झालं तर काय, तसं झालं तर काय, तसं झालं तर काय. तुमच्याकडे माणूस डिप्रेशन मध्ये पण का जातो, त्याच्याकडे ऑप्शनच नाहीये. तुम्ही एकच बिझनेस खोललाय, त्याच्यामध्ये लॉस झाला की डायरेक्ट सुधारायचं बंद होतं. लोक 2-2, 6-6 महिने घरीच बसतात, रडत बसतात की काय होईना काय होईल. ऑप्शन नसल्यामुळे ही गोष्ट झाली. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्लॅन पाहिजे की जर ही गोष्ट फेल झाली तर काय करायचं, परत दुसरं पण फेल झालं तर काय करायचं. जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला प्लॅन नाही, तुम्ही नेहमी असं अनसर्टन लेवलमध्येच असणार आहे. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन पाहिजे की चल बाबा माझ्याकडे पैसे संपले, मग माझी तयारी पाहिजे की 2-4 लोकांशी मी ऑलरेडी बोलून ठेवे की मला गरज पडली तर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर या. असं फ्लेक्झिबल माणूस पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला सिच्युएशन हिशोबाने स्वतःला चेंज करता आलं पाहिजे. हे जर गुण नसतील ना तर मग फार कठीण होतं.